शंभू महादेवा, जोपर्यंत तुम्हाला काही संकेत देत नाहीस तोपर्यंत मी हा असाच एका पायावर उभा राहणार आहे. ओम नमः शिवाय. 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 हा श्रद्धा बोल. हॅलो शक्ती, कुठेस? मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी तुला सगळं भेटून सांगते. बरं बरं ठीक आहे. कुठे आहेस तू? तू त्या आदिशक्तीच्या मूर्तीची विल्हेवाट लावलीस? त्या शिवाच्या घरातल्या आदिशक्तीची? पण चिटकोबा कुठे, कसं? का तुला जायचंय तिच्या शेजारी राहायला? नाही म्हणजे मला फक्त जाणून घ्यायचंय. मी तिला अशा ठिकाणी पोचवून आलोय जिथं कुणीही पोचणार नाही. आयुष्य बंजर करून टाकलंय तिचं मी. युगान युगे आता तिथंच राहणार ती. ना तिचा उद्धार होणार ना जीर्णोद्धार. म्हणजे चिटकोबा, आदिशक्ती नावाची बॅग कायमची दूर झाली? हो, जिंकलास चिटकोबा, जिंकलास. नाही, अजून जिंकलेलं नाहीये. अजून जिंकायचंय. त्या शिव आणि शक्तीचा कायमचा निकाल लावायचा आहे. एक एक करून त्यांनाही संपवायचंय. या मैत्री आणि आदितीला जसं मार्गी लावलं ना, तसं त्या दोघांनाही मार्गी लावायचंय. म्हणजे या दोघी त्या शिव आणि शक्तीच्या मदतीला कधीच धावून जाणार नाहीत आता. चिटकोबा, अरे मग तू वाट कसली बघतोस? लाग कामाला. मला सांग, पहिला नंबर कोणाचा? शिवाचा का शक्तीचा? शक्ती. ये बात. पण थांब, पुढे ऐक. मी त्या शक्तीला माझ्या हातून मारणार नाहीये. मग तिचा जीव ती स्वतःच तिच्या हाताने घेणार आहे. म्हणजे आत्महत्या? लवकरच कळेल. मटक सटाक. काय आदिशक्तीची मूर्ती? हो, प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम त्या मूर्तीबद्दलच बोलत होते. आपला डाऊट खरा ठरला. या सगळ्या मागे ना त्या प्रिन्स निकार्गे आणि भद्रावतीचा हात असणारे पक्का. शक्ती, आपल्या घराखाली जमिनीखाली आदिशक्तीची मूर्ती होती आणि तीच त्या राक्षस चिटकोबाने पळवली. शिवा, म्हणजे ती मूर्ती, अरे तीच मूर्ती आपलं ऊर्जास्थान होती आणि तीच त्या राक्षसाने पळवली. आता सगळं क्लिअर झालंय. तो राक्षस तुमच्या घरात का आला होता? आणि म्हणूनच तुझी आई आपल्याला भेटत नाही कुठेच. आणि हो, ते मगाशी केस जळाले ना, त्याच्या मागे पण त्या चिटकोबाचीच करणे असणार 100%. हे केस, चिटकोबा, हे सगळं काय शक्ती? श्रद्धा, हे बघ शांत हो. मी हे सगळं तुला निवांत नंतर सांगते. शिवा, आता आपण काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याला ती आदिशक्तीची मूर्ती शोधावी लागणार. आई तू शक्तीचाच विचार करतेस ना?
तो चेटकुबा शक्तीचं काही बरं वाईट का नाही? असं काही होणार नाही. आई आदिशक्ती आपल्या शक्तीच्या पाठीशी उभी आहे, तिला काही होऊ देणार नाही. दुष्ट मातले ना की माणसांचं नुकसानच होतं. त्या दुष्ट प्रिन्समुळे पण तू माझ्यापासनं दुरावली गेलीस. एका क्षणात आपल्या गाडीचा स्फोट घडवून आणला त्याने आणि आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पण त्यावेळी आई आदिशक्ती शक्तीच्या पाठीशी उभी होती म्हणून ती बचावली. त्या दुष्ट माणसाने आपल्या कुटुंबावर अंधकार पसरवला. पण प्रत्येक अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच. अंधकारावर उजेडाची सावली पडते. हे दुष्ट कितीही मातलेले असले ना तरी त्यांची हार होणार. पण या सगळ्यात शिवा आणि शक्तीने एकमेकांची साथ सोडता कामा नये आणि त्या चेटकोबाच्या षडयंत्रात अडकायला नको. पण अडकले तर अनर्थ घडेल. आदिशक्तीची मूर्ती, चेटकोबा, डेविल द राक्षसोबा, जादूटोना, हे समजा मला एखाद्या पिक्चर मध्ये घडतंय आणि मी तो पिक्चर बघालोय ना असं वाटतंय सगळं. हो ना, पुस्तकातल्या भूतांची गोष्ट ऐकते ना असं वाटतंय. अरे भावा, माझा ते विश्वासच बसत नाही ना. हे रिअली हॅपनिंग. आणि हे सगळं तुमच्या बाबतीत घडतंय ना म्हणून खूप डेंजर वाटतंय. डेंजर तर आहेच हे सगळं, पण हेच सत्य आहे. पण मला सांगा, शिवाच्या घरी देवीची मूर्ती सापडली हे कसं कळलं? श्रद्धामुळे कळलं. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमचं बोलणं तिने ऐकलं नसतं ना तर आम्हाला कळलं नसतं. तो राक्षस जमीन खडून नक्की काय पळवून घेऊन गेला ते. हो, आपल्याला तर असं वाटतं ना देवी आदिशक्तीने श्रद्धाला निखारकेच्या बंगल्यावर पाठवलं. खरंय, त्या राक्षसाने देवी आदिशक्तीला गायब केलंय, पण ती तुमच्या पाठीशी आहे. हा बघा. अगदी बरोबर आहे. पण शिवा, तरीही मला वाटतं ना हे जे काय चाललंय ना हे सगळं विचित्र चाललंय बघ. पण आता पुढे काय करणार आहात तुम्ही? शंभू महादेवाचा अभिषेक. उद्या सकाळीच आपण शंभू महादेवाला अभिषेक घालणार आणि सगळ्यात आधी प्रिन्स निखारकेच्या बंगल्यावर जाऊन अख्खा बंगला पिंजून काढणार. त्या बंगल्यामध्ये ना अशा बऱ्याच खोल्यात जिथे आपण कधीच गेलेलो नाही. आपल्याला 100% गॅरंटी आहे त्या राक्षसाने पळवलेली आदिशक्तीची मूर्ती त्या लोकांनी तिथेच कुठेतरी लपवून ठेवली असणार.